2 दिवस झाले गावाला गेलो होतो, नेमकाच आलो. त्या गावाला गेलो तर सकाळचं सौंदर्य पाहिलं, तिथलं जुनं सौंदर्य. ते सकाळीच बाया काखेला घागरी घेऊन, हातात पवरे घेऊन, पाणी भरायच्या बाटल्या विहिरीवर निघाल्या. कोणी आणत होत्या पाणी, कोणी पाण्याला जात होत्या. हवा सुटलेली गारगार. म्हटलं चला आपण बी येऊ हिंडून. हिंटा त्या विहिरीवर गेलो, जिथं बाया पाणी भरत होत्या त्या विहिरीवर गेलो. पाहतो त्या विहिरीत डोकून, बापरे, त्या विहिरीला डायरेक्ट दुधाचेच नळ. पूर्ण विहीर ही गच भरेल काठोकाठ दुधानं. पांढरं शुभ्र ढवळं फटक दूध. आणि बाया पावऱ्यानं दूध काढू राहिल्यात आणि घागरीत भरू राहिल्यात. वा, एक नंबर सीन आवडला बा आपल्याला. म्हणलं निसर्गाच्या सानिध्यातलंच हे गाव. भारतात असं दुसरं गाव कुठं दिसणे नाही. मग मी बी धावपळ करत गावात गेलो पाहुण्याच्या घरी. तिथून बाटली घेतली, घागर घेतली, लगे विहिरीवर जिथं बाया पाणी भरत होत्या तिथं त्याच्या जवळ जागा करून काठावर विहिरीच्या लगेच घागर भरायला सुरुवात केली. भर घागर की आणून टाक पाहुण्याच्या घरी. पाहुण्याच्या घरी 5-25 खेपा नेऊन टाकल्या. त्याचे राजनं भरले, त्याचे टाक्या बी भरल्या. पाहुणा खुश. म्हणे पाहुणा 2 दिवसाच्या बोलीनं आला, पण सगळं काम करून आला. म्हणे पाण्या सगट पाहुणा पाणी भरून आलाय. दमलं म्हणलं गड्या, आता एकदा पाणी गिनी प्याव द्या. गेलो म्हणलं, स्वतःच पाणी भरलंय म्हणल्यावर स्वतः हाताने घेऊन प्यायनात काय हे म्हणलं कोण आपल्याला बोलणार आहे. गेलो, तांब्या घेतला, राजनाथ बुडवला, घेतला तांब्या, तोंडाला लावला, एक घोट घेतला. इतका खराब घोट लागला माणसान, कडुडाक. हे तर मला वाटलं दूध आहे. पाहुणा म्हणे भाऊ हे ढवळं दूध नाही, हे त्या सरपंचानं चपराशाला सांगून येरीत टाकेल ब्लिचिंग पावडर आहे. म्हणलं रे बापरे, खासच मोजून मापून टाकली म्हणलं ब्लिचिंग पावडर. आपण तर सॅल्यूट करायला पाहिजे त्या विहिरीत ती ब्लिचिंग पावडर टाकणाऱ्याला.